नमस्कार मित्रांनो, तुम्ही सगळ्यांचं स्वागत आहे सोनूची रसोईमध्ये। आज आपण बनवूया नवीन तरीकेचा आलू मिरची पकोडा। हा मिरची पकोडा तुम्ही एक वेळा बनवसाल तर 10 वेळा बनवत असाल। चला आपण सामग्री घेऊया। मी घेतलेला आहे कांदा, सांबार, मिरची आणि आलू, मिरची कापलेली, तेल आम्ही चांगलं गरम होऊ दिलं, त्यामध्ये मोहरी टाकली। आता जिरं घेतलं, हिला चांगलं लाल होईपर्यंत आम्ही हे केलेलं आहे, तेलामध्ये तळलेलं आहे। मग आता कांदा टाकलेला आहे, कांद्याला चांगल्यानं फिरून घेऊया। त्याच्यामध्ये टाकलेला आहे कढीपत्ता। आता हा कढीपत्ता चांगल्यानं होऊन गेलेला आहे। आता आम्ही याच्यामध्ये तिखट टाकलं आहे, धनिया पावडर, हळद, मीठ। ह्या शिजीला आपण चांगल्यानं मिक्स करून घेऊया। आता आम्ही बॉईल केलेला आलू टाकलेला आहे। हा आलूला आपण चांगल्यानं मिक्स करून घेऊया। हे पहा किती छान तरीकेने मिक्स झालेला आहे। आता वरतून सांबार टाकूया। आता आम्ही बॉलमध्ये घेतलेला आहे बेसन, 1 चम्मच तांदूळाचं पीठ, मीठ, सोडा, हळद, तिखट, जिरं। आता याला चांगल्यानं मिक्स करून घेऊया। आता याचं एकदम घट्ट बेटर बनवून घेऊया। आता बेसनमध्ये पाणी टाकलेलं आहे, कारण की आम्हाला जास्त घट्ट नाही, जास्त पतला बेटर पाहिजे, आम्हाला मीडियम बेटर पाहिजे। हे पहा आपला बेटर तयार आहे। आता आपण मिरची घेतलेली आहे आणि जो आपण आलूची स्टफिंग तयार केलेली होती ते घेतलेली आहे। हे आलूची स्टफिंगला तुम्हाला दाबू दाबू चांगल्यानं भरायचं आहे, कारण की आपण जेव्हा तेलात तळूया तेव्हा तिची फुटाचे चान्सेस असते। हे पहा आम्ही दुसरी पण अशीच भरलेली आहे दाबून दाबून। आता आपली मिरच्या तयार आहे। आता हे पहा मिरची आपली तयार आहे। आता आपण बेसनचे घोलमध्ये आपण चांगल्यानं त्याला डुबूया आणि गरम गरम तेलात तळूया। आता तेलात चांगल्यानं तेल तळू देऊया, कारण आपण त्याच्यात आलू घेतलेले आहे। हे पहा आता आपल्या मिरच्या तयार आहे। हे मिरच्या तुम्ही पकोडे तुम्ही सॉस या फिर चटणीसोबत पण खाऊ शकता। आणि तुम्हाला अगर रेसिपी आवडली असेल लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि सोनूच्या चॅनलला सबस्क्राईब करा।